जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा मोबाईलवरच आपण महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचा फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो। ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरमध्ये आहेत, इंजिनिअरिंग असो की मेडिकल असो की कोणतीही फील्ड असो, जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आहे किंवा डायरेक्ट सेकंड इयरमध्ये आहे किंवा थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये आहे, ते सगळे विद्यार्थी महा-डी-बी-टीचा फॉर्म मोबाईलवरूनच कशा पद्धतीने भरू शकतात। तर बघा, जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आहे आणि त्यांनी जर 12वीमध्ये स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल, महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचा फॉर्म, तर त्यांचा आय-डी आणि पासवर्ड तोच राहणार आहे, त्यांना नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही। तर आणि जे विद्यार्थी फर्स्ट टाईम फॉर्म भरत आहे, त्यांनी 12वीमध्ये फॉर्म नाही भरला, आता फर्स्ट टाईम भरत आहे, तर त्यांना या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन आहे याच्यावर क्लिक करायचं आहे। आता बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकंट नेम या ठिकाणी दिसत आहे, तुमचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यूजर नेम बनवायचा आहे, तुम्ही आधार कार्ड नंबर पण ठेवू शकता किंवा तुमच्यामध्ये तुम्ही यूजर नेम बनवू शकता। नंतर या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करायचा आहे। त्यानंतर जो पासवर्ड या ठिकाणी क्रिएट केला तोच पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर या ठिकाणी ईमेल आय डी टाकायची आहे विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे। तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येणार, त्या OTPला तुम्हाला सबमिट करायचं आहे। नंतर हा जो कॅप्चा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला रजिस्टर्ड करायचं आहे। आणि बघा, महा-डी-बी-टीचा फॉर्म भरताना तुम्हाला क्रोमवर महा-डी-बी-टी सर्च करायचं आहे। महा-डी-बी-टी सर्च केल्यानंतर जे पहिलं ऑप्शन येणार त्याच्यावर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारे ऑप्शन येणार, ठीक आहे। तर नवीन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता तुम्हाला ॲप्लिकंट लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि ज्या लोकांचं ऑलरेडी रजिस्टर्ड होऊन आहे, 12वीमध्ये फॉर्म भरला असेल ज्यांनी, त्यांना ऑलरेडी या ठिकाणी यूजर नेम टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे। जर तुम्हाला यूजर नेम आणि पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही या ठिकाणी फॉरगेट पासवर्डसुद्धा करू शकता किंवा फॉरगेट यूजर नेम करू शकता किंवा तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून पण फॉर्म भरू शकता। आता बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यूजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर अशा प्रकारचा पोर्शन दिसेल। आता तुम्हाला या ठिकाणी अकॅडमिक इयर चूज करायचं आहे, तर या ठिकाणी तुम्हाला 25-26 हे अकॅडमिक इयर चूज करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। बघा, सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 100% प्रोफाईल बनवायची आहे। या ठिकाणी मी ही प्रोफाईल तयार केलेली आहे, म्हणून इथे 100% दिसत आहे तुम्हाला 100%। तुम्हाला या ठिकाणी 0% लिहून असणार, तर तुम्हाला 100% प्रोफाईल क्रिएट करायची आहे। तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रोफाईल दिसत आहे, तुम्हाला या प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। क्लिक केल्यानंतर बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओके करायचं आहे। आता बघा, तुम्हाला या ठिकाणी पर्सनल इन्फॉर्मेशन, ॲड्रेस इन्फॉर्मेशन, अदर इन्फॉर्मेशन, करंट कोर्सेस, पास्ट क्वालिफिकेशन आणि हॉस्टेल डिटेल्स ही संपूर्ण माहिती भरायची आहे। जे विद्यार्थी फर्स्ट टाईम फॉर्म भरत आहे, नवीन रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि ज्यांनी ऑलरेडी फॉर्म भरला आहे त्यांनासुद्धा 0% प्रोफाईल असेल तर त्यांना 100% प्रोफाईल करायची आहे। परंतु या ठिकाणी त्यांचं जे कास्ट, डोमिसाईल हे ऑलरेडी या ठिकाणी काय असेल, अपलोड असेल। फक्त तुम्हाला इन्कम आणि बँक पासबुक आणि IFSC कोड टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सेव्ह करायचं आहे। नंतर ॲड्रेस, अदर इन्फॉर्मेशन तुमची ऑलरेडी भरून असेल, नंतर तुम्हाला करंट कोर्स आणि पास्ट कोर्स आणि हॉस्टेल डिटेल्स एवढंच भरायचं आहे। कोणाला? ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे मागच्या वर्षी त्यांना। आता बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जे विद्यार्थी नवीन आहे त्यांना। नंतर या ठिकाणी तुमचं नाव, नंतर ईमेल ID, मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, ही सगळी माहिती टाकायची आहे। बँक पासबुक सगळं टाकायचं आणि नेक्स्ट, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो,
कास्ट जर तुम्ही अपलोड केली तर त्या ठिकाणी कास्ट नंबर टाकायचा आहे. कास्ट कोणाद्वारे तुम्ही रिसीव्ड केली आहे, तहसीलदार, नायब तहसीलदार, ती सगळी माहिती टाकायची आहे. केव्हा रिसीव्ड केली, कास्ट कधी बनवली, ती तारीखसुद्धा टाकायची आहे. डोमिसाईलमध्ये पण सेम तसंच टाकायचं आहे. आणि इन्कममध्ये, इन्कम या ठिकाणी बघा, जे विद्यार्थी आता मागच्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी जर फॉर्म भरला असेल, SC, ST, OBC आणि VJNT जे विद्यार्थी आहे या कॅटेगरीचे, त्यांना जे इन्कम सर्टिफिकेट आहे ती मागच्या वर्षीचीच लागेल, त्यांना नवीन काढण्याची गरज नाही. परंतु जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये आहे त्यांना नवीन इन्कम पाहिजे आणि जे विद्यार्थी फर्स्ट टाईम फॉर्म भरत आहे त्यांनासुद्धा नवीन इन्कम पाहिजे. तर या ठिकाणी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचे आहे. अपलोड करताना लक्षात ठेवायचं की 15 ते 256 KBच्या आत असली पाहिजे. 15च्या जास्त असली पाहिजे, 15 KBच्या, आणि 256 KBच्या आत असली पाहिजे. ते तुम्ही क्रोमवरून करू शकता. फोटो रिसायझर जर टाकलं तर तुम्ही त्याची साईज बदलवू शकता. फोटो रिसायझर टाकल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कास्ट अपलोड करू शकता. जर साईज त्याची जास्त असेल तर तुम्ही कमी करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्ह्यू डॉक्युमेंटमधून, आणि तुम्हाला या ठिकाणी बघा इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, कोणाकडून इश्यू केली, इश्यूइंग अथॉरिटी, त्यांचं तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे, ते टाकायचं आहे. डेट टाकायची आहे आणि या ठिकाणी इन्कम टाकायची आहे. इन्कम किती आहे तुमची ती टाकायची आहे. ठीक आहे. ती झाल्यानंतर बघा डोमिसाईलचं सेम आहे. तर बघा सगळी माहिती टाकली, बँक पासबुक नंबर टाकला. बँक पासबुक नंबर तुम्हाला बरोबर टाकायचा आहे, IFSC कोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर सेव्ह करायचा आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे अदर इन्फॉर्मेशनवर येणार. अदर इन्फॉर्मेशनमध्ये जर ऑलरेडी तुम्ही फॉर्म भरला असेल मागच्या वर्षी तर ही माहिती ॲटोमॅटिक या ठिकाणी भरून असेल. तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि अदर इन्फॉर्मेशनवर तुम्ही येणार. अदर इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी तुमच्या वडिलांचं नाव असते. तुमचे वडील हयात आहे का, इज फादर अलाइव, या ठिकाणी जर असेल तर यस करायचं आहे. आणि कोणाची जर वडील हयात नसेल तर त्यांना त्यांच्या मृत्यूचा दाखला इन्कम सर्टिफिकेटसोबत मर्ज करून अपलोड करायचा आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुमच्या जे वडील आहे त्यांचा व्यवसाय काय आहे आणि सॅलरी आहे की नाही ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या आईची डिटेल्स या ठिकाणी टाकायची आहे. नंतर बघा आईचे नाव, त्यांचा व्यवसाय, आणि जर सॅलरीड पर्सन असेल तर यस, नसेल तर नो. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही करंट कोर्सेसमध्ये येणार. आता हे खूप महत्त्वाचं आहे, करंट कोर्सेसमध्ये जर आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला बघा करंट कोर्समध्ये जर तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला वर्ष चूज करायचं आहे. या ठिकाणी 2025 ह्या वर्षी जर तुम्ही फॉर्म भरत असेल फर्स्ट इयर विद्यार्थी किंवा डायरेक्ट सेकंड इयर विद्यार्थ्यांसाठी सांगत आहो. आणि जे विद्यार्थी आता थर्ड इयरमध्ये आहे किंवा फोर्थ इयरमध्ये आहे तर त्यांना या ठिकाणी तुम्ही फर्स्ट इयरमध्ये कोणत्या वर्षी होते ते वर्ष टाकायचं आहे. त्यानंतर इथे बघा स्टेट टाकायचा आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, तालुका टाकायचा आहे, आणि क्वालिफिकेशन लेवल जर तुम्ही पॉलिटेक्निक करत असेल तर डिप्लोमा कोर्स, इंजिनिअरिंग करत असेल तर इंजिनिअरिंग, मेडिकल फील्ड करत असेल तर मेडिकल फील्ड. ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएट करत असेल तर पोस्ट ग्रॅज्युएट. सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी असते, तुम्हाला बघून टाकायची आहे. या ठिकाणी तुम्हाला स्ट्रीम टाकायची आहे, इंजिनिअरिंग आहे की डिप्लोमा आहे की काय आहे, कॉमर्स आहे, कोणती फील्ड आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. मेडिकल फील्ड असेल तर मेडिकल फील्ड. नंतर या ठिकाणी तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या कॉलेजमध्ये तुम्ही आता ॲडमिशन घेतली आहे फर्स्ट इयरमध्ये किंवा डायरेक्ट सेकंड इयरमध्ये, त्या कॉलेजचं करंट कॉलेजचं तुम्हाला या ठिकाणी नाव बरोबर टाकायचं आहे. तिचे ऑप्शन असते ते फक्त चूज करायचं आहे. नंतर या ठिकाणी कोर्स नेम टाकायचा आहे. तुम्ही जो कोर्स घेतला तो इंजिनिअरिंगसाठी घेतला तर कोणत्या ब्रँचसाठी घेतला, आणि पॉलिटेक्निकसाठी घेतला तर कोणत्या ब्रँचसाठी घेतला ते टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन टाईप, या ठिकाणी थ्रू कॅप हे सिलेक्ट करायचं आहे. थ्रू कॅप किंवा गव्हर्मेंट कोटा जर सिलेक्ट केलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला CET किंवा मॅरिट पर्सेंटेज टाकायचं आहे. CETमध्ये तुमचा स्कोर किती होता, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी मॅरिट पर्सेंटेज स्कोर किती होता तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जे विद्यार्थी डिप्लोमा करत असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 0 टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला
तुमच्या कॉलेजमधून तुमचं ॲडमिशन झाल्यावर तुम्हाला एक रिसिप्ट मिळते, ॲडमिशन कन्फर्मेशन रिसिप्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा हा आय डी लिहून राहते, कॅप आय डी किंवा त्याला स्लॉट ॲडमिशन कार्ड नंबर पण म्हणतो. तो या ठिकाणी लिहून राहते. तो कॉलेजमधून तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळते, कन्फर्मेशन लेटर. त्याच्यावर हा नंबर असतो, तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर आणि तुम्हाला जे कॅप कन्फर्मेशन लेटर आहे, त्याला आपण कॅप लेटर म्हणतो किंवा ॲडमिशन कन्फर्मेशन लेटर म्हणतो, ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे 15 ते 256 KB. नंतर यामध्ये ते अपलोड झाल्यानंतर तुम्हाला आता इयर ऑफ स्टडी, जर आता तुम्ही फर्स्ट इयरमध्ये असेल तर तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इयर टाकायचं आहे. नंतर कंप्लीट ऑर कंटिन्यू, आता फर्स्ट इयर तुमचं कंटिन्यू चालू आहे तर या ठिकाणी परस्युइंगचा ऑप्शन येणार, ते टाकायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला बघा हे येणार ॲडमिशन इयर, ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर बोनाफाईड्स किंवा रिसिप्ट, पेमेंट रिसिप्ट जी असेल तुमच्याकडे, मोस्टली तुम्ही बोनाफाईट अपलोड करा. कॉलेजमधून बोनाफाईट मिळते, ती तुम्हाला अपलोड करायची आहे. जे विद्यार्थी फर्स्ट इयरमध्ये आहे आत्ता किंवा डायरेक्ट सेकंड इयरमध्ये आहे त्यांच्यासाठी, आणि जे विद्यार्थी थर्ड किंवा फोर्थ इयरमध्ये आहे त्यांच्यासाठी पण. जसं तुमचं आता थर्ड इयर चालू आहे तर तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड इयर तुम्हाला कंप्लीट दाखवायचं आहे. तुमच्या मार्कशीट तिथे फर्स्ट आणि सेकंड सेमच्या अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड आणि फोर्थ सेमच्या मर्ज करून अपलोड करायचं आहे. आणि जे थर्ड आणि फोर्थ सेमच्या, आणि आता तुम्हाला थर्ड इयर असेल तर ते तुम्हाला परस्युइंग त्या ठिकाणी दाखवायचं आहे. ठीक आहे. ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची कॅटेगरी येणार, VJNT आहे, OBC आहे, SC आहे, ST आहे, जी असेल ती या ठिकाणी ठेवायचं आहे. नंतर या ठिकाणी जे मोड आहे त्यामध्ये तुम्हाला रेग्युलरच करायचं आहे. ठीक आहे. ते केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बघा अशी इन्फॉर्मेशन येणार, जे तुम्ही सेव्ह केलं तर अशी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी येणार. ओके. ते झाल्यानंतर तुम्हाला नंतर पास्ट क्वालिफिकेशनमध्ये यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिक पास्ट क्वालिफिकेशनमध्ये येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही जर 10वी केली असेल तर 10वी SSC चूज करायचं आहे. स्ट्रीम तुमचं सायन्स होतं, काय होतं ते SSC या ठिकाणी येते. कंप्लीट ऑलरेडी लिहून असते. या ठिकाणी तुम्ही 10वी कोणत्या डिस्ट्रिक्टमधून केलं तो डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. नंतर तालुकासुद्धा निवडायचा आहे. या ठिकाणी कॉलेजचं नाव किंवा बोर्डाचं नाव येते ते या ठिकाणी टाकायचं आहे. नंतर कोर्स SSC बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी SSC हे येणार महाराष्ट्र बोर्ड, स्टेट बोर्ड ऑफ पुणे असं काहीतरी येणार. त्याच्यानंतर मोड रेग्युलर होतं की काय होतं ते. नंतर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन इयर, तुम्ही 10वीमध्ये ॲडमिशन कोणत्या वर्षी घेतलं आणि पासआउट कोणत्या वर्षी झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पास्ट करायचा आहे, पास. नंतर या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज टाकायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचा 10वीचा रोल नंबर टाकायचा आहे. रोल नंबर जर तुम्ही ॲटोमॅटिक टाकला बरोबर आणि पर्सेंटेज जर टाकलं तर या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिड मार्क असं असते, त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुमचे ॲटोमॅटिक तिथे 10वीची मार्कशीट दिसून जाते. त्याच्यानंतर तुम्हाला अटेम्प्ट 1 करायचा आहे आणि या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. 10वीची जी मार्कशीट आहे ते ॲटोमॅटिक अपलोड असते. ठीक आहे. बघा अशा प्रकारे. त्यानंतर 12वी जर तुम्ही केलं असेल तर 12वीची सुद्धा सेम इन्फॉर्मेशन टाकायची आहे. 12वीसाठी कोणत्या कॉलेजमधून तुम्ही 12वी केलं ते कॉलेजचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही डिप्लोमा कोर्स पण केला असेल डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी, ती सुद्धा तुम्हाला पॉलिटेक्निकची इथे इन्फॉर्मेशन टाकायची आहे. क्वालिफिकेशन लेवलमध्ये डिप्लोमा कोर्स येणार. ठीक आहे. सगळी माहिती भरायची आहे आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता तुम्ही येणार हॉस्टेल डिटेल्समध्ये. आता हॉस्टेल डिटेल्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, इथे डे स्कॉलर याच्यावर क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलरमध्ये क्लिक करायचं आहे. जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असेल तर तुम्हाला हॉस्टेलची पावती रिसिप्ट या ठिकाणी अपलोड करायची आहे. ते झाल्यानंतर सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर आता तुमची प्रोफाईल या ठिकाणी होणार 100%. ठीक आहे. 100% प्रोफाईल झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे ऑल स्कीममध्ये. ओके. ऑल स्कीममध्ये आल्यानंतर बघा, ऑल स्कीममध्ये आल्यानंतर तुम्हाला यामधून डिपार्टमेंट आणि स्कीम नेम हे चूज करायचं आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट इथून बघू शकता, मोबाईलवरून येणार नाही तर तुम्ही डायरेक्ट इथून बघू शकता. जर विद्यार्थी SC कॅन्डिडेट असेल तर त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आणि सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे.
ठीक आहे. हे जे अप्लाय दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे. जर विद्यार्थी OBC कॅटेगरी असेल तर बघा त्याला या ठिकाणी दिसत आहे OBC VJNT, हे बघा हे डिपार्टमेंट आहे OBC SEBC VJNT आणि SBC वेलफेअर. तर या ठिकाणी जे OBC कॅन्डिडेट आहे, OBC विद्यार्थी आहे, त्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू OBC स्टुडंट याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे अप्लाय करायचं आहे. जे विद्यार्थी VJNT आहे त्याला VJNT पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट, जे विद्यार्थी SBC आहे त्यांना पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू SBC स्टुडंट. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आणि अप्लायवर क्लिक करायचं आहे. आणि इथे जर पोस्ट मॅट्रिक ट्यूशन फीज जर तुम्ही फ्री स्कॉलरशिपचा फॉर्म भरत असेल तर या ठिकाणी ते सुद्धा कॅटेगरीनुसार आहे. तुम्ही कॅटेगरी पाहायचं आणि त्या ठिकाणी अप्लाय करायचं. ठीक आहे. आता जसा हा फॉर्म आहे VJNT स्टुडंटचा, तर मी इथे काय करणार, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप टू VJNT स्टुडंट. ठीक आहे, इथे दिसत आहे मला. तर या ठिकाणी मी अप्लायवर क्लिक करणार. आता अप्लायवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारचा पोर्शन असेल. तर या ठिकाणी जर जे विद्यार्थी फर्स्ट टाईम फॉर्म भरत आहे त्यांनी इथे यसवर इज दिस अ रिन्युअल अप्लिकेशन, तर या ठिकाणी नोवर क्लिक करायचं आहे. जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरमध्ये आहेत किंवा डायरेक्ट सेकंड इयरमध्ये आहे त्यांच्यासाठी इथे नो करायचं आहे. आणि जे विद्यार्थी ऑलरेडी आता थर्ड इयर किंवा फोर्थ इयरमध्ये आहे किंवा सेकंड इयरमध्ये आहे तर त्यांच्यासाठी इथे यस करायचं आहे. जर त्यांनी यस केलं तर तुम्हाला मागच्या वर्षी जो तुम्ही स्कॉलरशिप फॉर्म भरला होता त्याची ID या ठिकाणी टाकायची आहे. तर जर तुम्हाला ID माहीत नसेल तर तुम्ही बघा या ठिकाणी येऊ शकता माय अप्लाइड स्कीम, किंवा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री. माय अप्लाइड स्कीम हिस्ट्रीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 24-25वर क्लिक करायचं आहे. 24-25वर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो तुम्ही मागच्या वर्षी भरला तो दिसणार आणि त्या फॉर्ममध्ये जी ID होती 24-25 VJO किंवा SJS असं काहीतरी असेल तर तो नंबर तुम्हाला जर इथे यस केलं तुम्ही तर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे. आणि जर जे विद्यार्थी फ्रेश फॉर्म भरत आहे पहिल्या वर्षासाठी तर त्यांना नो करायचं आहे. आणि नंतर बघा या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे. 12वीचं लिव्हिंग असेल किंवा पॉलिटेक्निकचं लिव्हिंग असेल ते तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नंतर डिक्लेरेशन फॉर्म. आता बघा हा डिक्लेरेशन फॉर्म कोणासाठी असतो तर जे विद्यार्थी OBC कॅन्डिडेट आहे, VJNT आहे, SBC आहे, ST आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, STसाठी नाही लागत, त्या विद्यार्थ्यांसाठी डिक्लेरेशन फॉर्म असतो. तर हा डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही हे बघा इथून डिक्लेरेशन फॉर्म आहे. या ठिकाणी डिक्लेरेशन फॉर्म दिसते तुम्हाला, इथूनच तो फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथे तुम्हाला जे सांगितलं आहे तशी इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि तो फॉर्म या ठिकाणी तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि या ठिकाणी अपलोड करायची आहे डिक्लेरेशन फॉर्ममध्ये. या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येणार. नंतर इथे विचारला आहे हॅव यू अप्लाइड फॉर एनी अदर स्कॉलरशिप, तुम्ही अजून कोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय केला आहे का, तर या ठिकाणी नो करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी टाकायची आहे. जे विद्यार्थी OBC SBC VJNT कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी मॅन्डेटरी नाही परंतु तुम्हाला टाकायची आहे जर असेल तर. नंतर या ठिकाणी राशन कार्डसुद्धा अपलोड करायचं आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला विचारेल जे जर स्टुडंट हा मुलगा असेल तर त्यांना विचारेल जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला पकडून अजून कोणी मुलगा म्हणजे भाऊ आहे का, तर या ठिकाणी तुम्ही 2 असेल तर 2 तिथे चूज करायचा आहे, 1 असेल तर 1 चूज करायचा आहे आणि इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार. तुम्हाला मेसेज येणार फॉर्म सेव्ह सक्सेसफुली म्हणून. तुम्ही त्याची प्रिंट पण काढू शकता. तुम्ही इथून बघू शकता माय अप्लाइड स्कीम याच्यावर जायचं आहे. तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल, तुम्ही तिथून प्रिंट काढू शकता. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. क्रोममध्ये जाऊन महाडीबीटी तुम्हाला सर्च करायचं आहे आणि तिथून भरायचं आहे. काही जर तुम्हाला कंप्लेंट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये. थँक्यू.